खासदार विशाल पाटलांना मंत्री चंद्रकांत पाटलांचे खुले आव्हान. मी जर बोलायला लागलो तर खूप अवघड होईल. चॅलेंज स्वीकारण्याचं दिलं खुलं आव्हान. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खडे बोल सुनावत खुले आव्हान दिलेलं आहे. उठसूट आरोप करणे सोपे आहे. जर मी पत्रकार परिषद घेऊन बोलायला लागलो तर खूप अवघड होईल. जिल्ह्यातील सहकार कोणी मोडीत काढला, कारखानदारी कोणी मोडीत काढली, बँका कोणी बुडवल्या, अशा शब्दात घणाघाती टीका करत विशाल पाटील हुशार आहेत. आम्ही दूधखोळे नाही, आम्ही टीमवर्क करतो. खासदारांनी टीका करताना 4 बोटं त्यांच्याकडे असतात हे लक्षात ठेवावं असे खडे बोल सुनावले आहेत. तसेच विशाल पाटील यांनी चर्चेचं दिलेलं खुलं आव्हान त्यांनी स्वीकारावं असे खुले आव्हान देखील त्यांनी यावेळेस बोलताना दिलं आहे. नाही लपून छपून नाही, हा शब्दच चुकीचा आहे. की मी सुद्धा आज सकाळी एसपीनं काय म्हटलं की जेवढं मला सांगता येईल तेवढं सांगा, आणि त्यांना मी असं रिलॅक्स केल्यानंतर त्यांनी पण ज्या गोष्टी मला सांगायच्या नाहीत ते न सांगता जे सांगणार ते सांगितलं. मला असं वाटतं की या सगळ्याच विषयामध्ये नंतरच्या केसवर परिणाम होतो आणि ह्यामुळे काही गोष्टी ह्या मुठीत ठेवायला लागतात, ते तुम्ही समजून घ्या. पण अशा काही गोष्टी असतील तर खाजगीत मला सांगा. नाही खासदार मी खासदार काय तर ते खासदार आहेत, पण साध्या नागरिकाने सुद्धा आरोप केला तर त्याची दखलच घेतली पाहिजे असं म्हणतो. पण उठसूट आरोप करणं फार सोपं आहे ना, करायचं काहीच नाही. करायचं काय? एक गोष्ट सांगितली की कुठलाही फोन झाला की त्यात अल्पवयीन आरोपी आहे असं हे बघा, खासदार विशाल पाटलांची पत्रकार परिषद, यावर मी पण एक पत्रकार परिषद घेऊ शकतो. पण मी ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचा अत्यंत निस्सीम भक्त आहे. ते जसं कशाकडे लक्षच देत नाही, आपलं काम करत होता तसं आहे. मी ज्या दिवशी बोलेन त्यावेळेला खूपच महागात पडेल. आणि मग याचा आज विशाल पाटलांनी म्हणावं की तयारी आहे, तर मग पुढच्या आठवड्यात मी प्रेस कॉन्फरन्स घेतो की ह्या जिल्ह्यातला सहकार कोणी मोडीत काढला, कारखाने कोणी मोडीत काढले, बँक कोणी मोडीत काढली, सुदगणी कोणी मोडीत काढली. आता पुन्हा सगळं जाऊन पुन्हा एकदा जिल्हा बँकेचं लोन कसं मिळतं, बस इथेच थांबवताय तुम्ही मला. तेव्हा दिस माय ओपन चॅलेंज. नाही मी तुम्ही खासदार एक मिनिट, तुम्ही खासदार अरे हुशार आहेत, खासदार विशाल एवढे हुशार आहेत. हां, ते काय म्हणायचं, SP खूप चांगले आहेत पण कलेक्टर फार वाईट आहेत. आम्ही एवढे दूधखोळे नाही आहोत, आम्ही टीमने काम करतो. जर दोष असेल तर आमचा सगळ्यांचा दोष आहे. एकट्या SPचा कशाला दोष आहे? मी पालकमंत्री कशाला झालो? या गाड्यांमधून फिरायला झालो का? माझं म्हणणं असं आहे की खासदारांनी उठसूट आरोप करताना एक बोट तिकडे जेव्हा असतं ना, ते 4 बोटं इकडे असतात, आणि त्यामुळे त्यांनी आज डिक्लेअरच करावं की चंद्रकांत पाटलांना माझं खुलं आव्हान आहे, माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलावं नेक्स्ट वीक ओनली फॉर दिस प्रेस कॉन्फरन्स. हो ना, जानतो सुरू करू ना, वसंतदादा बँकेपासून आणि वसंतदादा कारखान्यापासून सुरू करू ना. वसंतदादांबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, आमचं मदन भाऊंबद्दल काही म्हणणं नाही, विष्णुपंतांबद्दल काही म्हणणं नाही. पण आज काय स्थिती आहे ना, राजकीय विषय काय? हां, मला एकच मिनिट, एक जण घे. जनरल प्रेस कॉन्फरन्स करू नका. आज मी 3 गोष्टींचा आढावा घेतला, पण यांनी मुद्दा उपस्थित केला त्यामुळे पुन्हा प्रबोधन करेन. काय बँकेबद्दल माहिती आहे तुम्हाला आणि बँकेच्या नियमांबद्दल? ऐका ना, मी सहकार मंत्री होतो 2 वर्ष. ज्या वेळेला एखादी बँक घाट्यात जाते त्यावेळेला त्याची वसुली करता 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 एका स्टेजला जी कर्ज राहिली, वसुली करता 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 वसुली करताना विकाविकी करता 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 एका स्टेजला आता याच्यापेक्षा जास्त खणता येणार नाही असं म्हणून तो विषय क्लोज करायचा असतो. वसंतदादा बँकेचा विषय किती वर्ष चालला आहे आणि जवळजवळ मी असं म्हणेन 80-82% लोकांचे पैसे विकले दिल्याचं होत एका स्टेजला ती कोणाचीही क्लोज करावी लागते. वसंतदादा बँकेची इन्क्वायरी केव्हा सांगू, मी सहकार मंत्री तेव्हा सुरू झाली 14ला, आज इयर कोणते 26. तेव्हा दिस इज अ लॉ. आम्ही काय कोणाला फेवर नाही केलं ना. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.